नमस्कार, मी सकुंडे सर स्वागत करतो आपलं सकुंडे सर्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये. आपण जे काही क्लास 10th आहे याचं सायन्स पार्ट सेकंडचे चॅप्टर्स आपण डिस्कस करतोय. मागच्या काही प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण आतापर्यंत चॅप्टरचं जे काही इंट्रोडक्शन आहे, हेरिडिटी म्हणजे काय, एव्होल्युशन म्हणजे काय, आणि हे समजण्यासाठी आपल्याला जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जसं आपल्याला मी प्रिव्हियस काही लेक्चरमध्ये, जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर जे काही मी याच्या अगोदर 2 व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला एक लिंकही लागेल आणि चॅप्टर व्यवस्थित समजून जाईल. सो ह्या चॅप्टरला लागणारं जे काही बेसिक होतं म्हणजे स्ट्रक्चर ऑफ DNA वगैरे हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं बेटा. फाईन. हेरिडिटी म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलं होतं. हेरिडिटी इट इज नथिंग बट व्हॉट, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. म्हणजे पॅरेंट जनरेशन कडून ऑफस्प्रिंग जनरेशनकडे, म्हणजे आईवडिलाकडून मुलामध्ये काहीतरी गुणधर्म जात असतात. फाईन. हे जे काही गुणधर्म जात असतात, हे जे काही कॅरेक्टरचं ट्रान्सफर आहे, याला आपण हेरिडिटी म्हणलं होतं बेटा. आणि सगळ्यात महत्त्वाचं हेही समजून घेतलं होतं की हे जे काही एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जे काही गुणधर्म जाणार आहे, जे काही कॅरेक्टर पास होणार आहे, हे पास होतात कशाच्या सहाय्याने, तर डीएनएच्या सहाय्याने ते पास होत असतात. हे आपण डिस्कस केलं. त्याच्या व्यतिरिक्त डीएनए कसा असतो, डीएनएचं जे काही स्ट्रक्चर आहे तेही आपण डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला इव्होल्युशन काय असतं याचं एक थोडक्यात इंट्रोडक्शन दिलं होतं. मी लक्षात आलं, मी हे सांगितलं होतं की इव्होल्युशन म्हणजे काय, तर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस, एक नवीन प्रजात तयार होणे. बट नीट लक्षात घ्या, ही जी काही नवीन प्रजात आहे ही कशी तयार होते, तर अगोदर असणाऱ्या प्रजातीमध्ये, अगोदर असणाऱ्या प्रजातीच्या डीएनए मध्ये, मी काय सांगतोय, अगोदर ज्या काही स्पेसिस आहे, ज्या काही प्रजाती आहे त्यांच्या डीएनए मध्ये बदल होणार. सपोज फॉर एक्झाम्पल ए नावाची एखादी स्पेसिस आहे, किंवा चलो मंकीजचं आपण एक्झाम्पल घेऊ. काही मंकीज होते, हळूवारपणे काय झालं, हे जे काही मंकीज आहे यांच्यामध्ये हळूवारपणे यांच्या डीएनए मध्ये बदल होत गेला आणि त्याच्यानंतर कोण बनलं, ह्युमन्स बनले. आता नीट लक्षात घ्या, ह्युमन आणि मंकीज हे वेगवेगळ्या स्पेसिस आहे. फाईन, हे वेगवेगळ्या प्रजाती, पण काय झालं, अगोदर असणाऱ्या प्रजातीमध्ये हळूवारपणे बदल झाले आणि नवीन प्रजात बनली. ह्याच प्रक्रियेला आपण काय म्हणलो होतो बेटा, इव्होल्युशन. याचा अर्थ इव्होल्युशन हे जे काही होतंय हे कशामध्ये बदल होणं गरजेचं, इव्होल्युशन जर व्हायचं असेल बेटा तर डीएनए मध्ये बदल होणं गरजेचं. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलंय. फाईन. त्याच्यानंतर आपण आता ऍक्च्युली चॅप्टरला स्टार्ट करूया. फाईन. सो तुमचं जे काही बुक आहे त्या बुकमध्ये, हे बुकमधलं मी घेतलेलं आहे सगळ्या गोष्टी. सो आपण काय काय बघणार आहोत या चॅप्टरमध्ये, हेरिडिटी आणि हेरिडिटरी चेंजेस म्हणजे काय ते आपण डिस्कस करणार आहोत. फाईन. त्याच्यानंतर इव्होल्युशन म्हणजे काय ते आपण अगदी आणखी डिटेल समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर आणखी महत्त्वाची गोष्ट, जे काही ट्रान्सक्रिप्शन असणार आहे, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, आता तुम्हाला ह्या जे काही गोष्टी आहेत, ह्या जे काही कॉन्सेप्ट्स आहेत, ह्या जे काही प्रोसेसेस आहेत, ह्या सगळ्या नवीन वाटत असतील. बट ज्यावेळेस मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये या सगळ्या गोष्टी घेईल, अगदी सोप्या आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणार आहे, हे नक्की आहे. फाईन बेटा. सो डोंट वरी, आता टेन्शन घेऊ नका. आता फक्त आपण बघतो की आपल्याला काय काय बघायचंय. त्याच्यानंतर एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन, उत्क्रांती झाली याचे काही पुरावे असतात, लक्षात आलंय, ते आपल्याला एव्हिडन्सेस डिस्कस करायचे. त्याच्यानंतर सायंटिस्ट होते लॅमार्क नावाचे. फाईन. सो हे जे काही लॅमार्क नावाचे सायंटिस्ट आहेत त्यांनी इव्होल्युशन कसं होतं, उत्क्रांती कशी होती याची काही थेरी दिलेली आहे. त्या थेरीलाच आपण काय म्हणतो बेटा, त्या सिद्धांतलाच आपण काय म्हणतो, लॅमार्किझम. मग नेमकं लॅमार्कचं काय म्हणणं होतं, त्यांनी इव्होल्युशन कसं होतं हे याबद्दल काय सांगितलं हे अगदी डिटेलमध्ये डिस्कस करू. त्याच्यानंतर इव्होल्युशन कसं होतं हे चार्ल्स डार्विनने, हे जे काही सायंटिस्ट आहे चार्ल्स डार्विन, सगळ्यांना माहिती आहेत, त्यांनी थेरी दिली होती, थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आणि ही जी काही त्यांची थेरी आहे ही अतिशय गाजलेली थेरी आहे, म्हणजे इट इज वाईडली ऍक्सेप्टेड त्याला आपण म्हणू शकतो. ही जी काही थेरी आहे त्या थेरीनुसार उत्क्रांती कशी होते नेमकं हे आपण अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत. नो इश्यू. क्लिअर. आणि फायनली आपल्याला बघायचं काय बेटा, ह्युमन इव्होल्युशन, मानवाची उत्क्रांती कशी झाली याच्यावर एक्झाम मध्ये प्रश्न विचारतात. अगदी तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करायची जिम्मेदारी माझी आहे. तुम्ही फक्त सगळे जे काही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे वन बाय वन बघत चला, रनिंग नोट्स काढत चला. फाईन. काही क्वेश्चन्स असतील तर मी तुम्हाला नंबर दिलेला आहे, किंवा ह्या स्लाइडच्या शेवटी मी तुम्हाला नंबर देईल, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप केलं तरी चालेल. ठीक आहे. सो आपल्याला हे सगळ्या गोष्टी डिस्कस करायच्या. सो कॅन यू रिकॉल मधले क्वेश्चन्स आपण अगोदर सॉल्व्ह करून घेऊ बेटा. सो पहिला जो काही क्वेश्चन आहे, ओके जस्ट अ मिनिट,
थोडंसं मी झूम करतो बेटा, जेणेकरून तुम्हाला या गोष्टी समजतील. ओके फाईन. सो पहिला जो काही क्वेश्चन आहे, विच कंपोनंट, जस्ट अ मिनिट, ओके फाईन. सो पहिला जो काही क्वेश्चन आहे मी रीड करतो बेटा. विच कंपोनंट, कंपोनंट म्हणजे घटक, विच कंपोनंट ऑफ सेल्युलर न्यूक्लियस, म्हणजे सेल बद्दल आणि सेल मधल्या न्यूक्लियस बद्दल हा क्वेश्चन आहे. लक्षात घ्या, दिस इज नथिंग बट व्हॉट, इट इज सेल. आणि सेलच्या आतमध्ये सेलचा एक अवयव असतो, सेलचा एक ऑर्गन असतो, त्याला आपण न्यूक्लियस म्हणू बेटा. काय म्हणणार आहात? इट इज कॉल्ड ॲज न्यूक्लियस. क्लिअर. सो त्यांनी विचारलंय की विच कंपोनंट ऑफ सेल्युलर न्यूक्लियस, म्हणजे या सेलचा कुठला घटक किंवा सेलच्या न्यूक्लियसचा कुठला घटक. काय बेटा बघा, विच कंपोनंट ऑफ सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर, म्हणजे ह्या पेशीचा जो काही न्यूक्लियस आहे, ह्या न्यूक्लियस मध्ये असा नेमका कुठला कंपोनंट असतो, या न्यूक्लियस मध्ये असा कुठला कंपोनंट असतो जो हेरिडिटरी कॅरेक्टर कॅरी करत असतो, म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये गुणधर्म घेऊन जाण्याचं काम करत असतो. आणि मी तुम्हाला याच्या अगोदरच्याच लेक्चरमध्ये सांगितलंय डिटेलमध्ये की जी काही सेल असते, ह्या सेलमध्ये न्यूक्लियस असतो, आणि न्यूक्लियसमध्ये नीट लक्षात घ्या, न्यूक्लियसमध्ये एक आपला जो काही डीएनए असणार आहे बेटा. आणि नीट लक्षात घ्या, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की जो काही डीएनए असतो, ह्या डीएनए मध्येच माहिती असते. अलग लक्षात आलं की डीएनए मध्ये काय असतं बेटा? माहिती असते. कशाची? तर कॅरेक्टरची. आणि एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये माहिती घेऊन जाण्याचं काम कोण करतंय? डीएनए करतंय. मग तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? फाईन. विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅरीज हेरिडिटी? सो इट इज नथिंग बट व्हॉट? याचं आन्सर मी इथंच लिहितोय, याचं आन्सर डीएनए असलं पाहिजे. काय असलं पाहिजे बेटा? डीएनए, डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड. क्लिअर. फाईन. तुम्ही लिहू शकता डीएनए इज द कंपोनंट फाईन ऑफ सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच कॅरीज द हेरिडिटरी कॅरेक्टर. क्लिअर. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करू शकता, मी जे सांगितलं ते रनिंग नोट्स मध्ये पूर्ण फुल सेंटेन्स मध्ये लिहून घेत चला. फाईन बेटा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डू वी कॉल to the process of transfer of physical and mental character from parents to progeny? नीट लक्षात घ्या, इथं काय क्वेश्चन विचारलेला आहे की त्या प्रोसेसला काय म्हणतात, जे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये. इथं प्रोजेनी म्हणजे काय बेटा? प्रोजेनी म्हणजे इथं याला आपण ऑफस्प्रिंग पण म्हणत असतात. ऑफस्प्रिंग किंवा जे काही नेक्स्ट जनरेशन असते, यंग जनरेशन असतात, म्हणजे जे काही मुलाची पिढी असते, त्याला आपण काय म्हणतो बेटा? प्रोजेनी म्हणू किंवा ऑफस्प्रिंग म्हणू. म्हणजे आईवडिलाकडून मुलामध्ये जे काही कॅरेक्टर जातात ते मुलं म्हणजे नथिंग बट दे आर व्हॉट? प्रोजेनी. मग हे जे काही गुणधर्म जातात आईवडिलाकडून, म्हणजे पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग, हे जे काही गुणधर्म जात असतात त्या प्रोसेसला काय म्हणतात? आपण आता डिस्कस केलं. ह्या प्रोसेसला काय म्हणतो बेटा आपण? इट इज नथिंग बट कॉल्ड एज व्हॉट? हेरिडिटी. आताच आपण डिस्कशन केलं बेटा. हेरिडिटी काय बेटा? हेरिडिटी इट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. मग ह्या प्रोसेसला काय म्हणा बेटा? तर हेरिडिटी तुम्ही म्हणू शकता. क्लिअर. फाईन. ओके. त्याच्यानंतर चला नेक्स्ट आपण क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन आहे, विच आर दी कंपोनंट्स ऑफ डीएनए मॉलिक्यूल? डीएनए मॉलिक्यूल बनलेला कशापासून आहे? मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की डीएनए इज दी मॅक्रो मॉलिक्यूल, म्हणजे हा खूप मोठा मॉलिक्यूल आहे बेटा. ठीक आहे. मॅक्रो मॉलिक्यूल मेड अप ऑफ न्यूक्लिओटाइड्स. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं हा बनलेला कशापासून आहे बेटा? तर न्यूक्लिओटाइड पासून. क्लिअर. ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. सो डीएनए कशापासून बनलेला आहे? छोट्या छोट्या कंपोनंट पासून, न्यूक्लिओटाइड. पहिला जो काही पहिलंच लेक्चर आहे आपलं ह्या चॅप्टरचं इंट्रोडक्शन मध्ये किंवा बेसिक मध्ये मी तुम्हाला या सर्व गोष्टी डिटेल सांगितलेल्या आहे. क्लिअर बेटा. फाईन. होप तुमचे हे सगळे क्वेश्चन्स सॉल्व्ह झाले असतील. चलो मुव्हिंग टू नेक्स्ट स्लाइड. त्याच्यानंतर आपल्या बुकमध्ये एक महत्वाचा पॉइंट आहे, त्याला आपण म्हणू शकतो हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. लक्षात आलंय. आता याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये जे काही फिल इन द ब्लँक्स असतात, फिल इन द ब्लँक्स, लक्षात आलंय, रिकाम्या जागा भरा, असे जे काही क्वेश्चन्स असतात,
याच्यावर इथनं प्रश्न तयार होऊ शकतो की कुठले, याच्यामध्ये काय तुम्हाला लक्षात घ्यायचंय की काही जे काही सायंटिस्ट दिलेले आहेत, काही जे काही वैज्ञानिक ज्याला आपण म्हणत असतो, त्यांनी नेमकी कुठल्या गोष्टी डिस्कवर केल्या, कुठल्या गोष्टी शोधल्या, हे या सगळ्या गोष्टी ह्या चॅप्टरमध्ये ह्या पॅरेग्राफमध्ये दिलेल्या आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. सो बेसिकली मी तुम्हाला वन बाय वन ह्या सगळ्या वेगळ्या समजून सांगतो, नंतर इथं काय दिलेलं आहे ते आपण बघूया. सो बघा, सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात घ्या, आता सायन्स एवढं प्रगत झालेलं आहे की सायन्समध्ये सगळ्या गोष्टी आपण नॉर्मली करू शकतो. म्हणजे एवढ्या सगळ्या डिस्कवरी, एवढं सगळं संशोधन झालेलं आहे की आता सायन्समध्ये आपण तर आता बघतो की आपले जे काही सायंटिस्ट आहे हे कुठंतरी मंगळ ग्रहावर जाण्यासाठी प्रयत्न करतायत. लक्षात आलंय, म्हणजे खूप सायन्स असं प्रगत झालेलं आहे. बट नीट लक्षात घ्या, काही सेंचुरीज अगो, म्हणजे काही शतकापूर्वी सायन्समध्ये अशा सगळ्या फार काही जास्त गोष्टी शोधण्यात आल्या नव्हत्या. लक्षात आलंय, फाईन. म्हणजे जर 18व्या शतकातच बघितलं तर सायन्समध्ये फार जास्त प्रगती झालेली नव्हती. क्लिअर बेटा? पण मग त्यावेळेस काही सायंटिस्ट होते, जसं की जॉन ग्रेगर मेंडल ज्याला आपण म्हणत असतो. फाईन, मेंडल हे जे काही सायंटिस्ट आहे हे सगळ्यांना माहिती आहे. मग त्यावेळेस सायंटिस्टने, नीट लक्षात घ्या, त्यावेळेस सायंटिस्टने ही जी काही हेरिडिटी असतात, लक्षात आलं, हे जे काही इव्होल्युशन आहे, या सगळ्या गोष्टीची स्टडीला सुरुवात केली होती अशा सायंटिस्टने. लक्षात आलंय, फाईन. त्याच्यासोबतच जे काही चार्ल्स डार्विन वगैरे होते, ह्या सायंटिस्टने हेरिडिटी काय असते, इव्होल्युशन कसं होतं, याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि लक्षात घ्या, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहे, म्हणजे पेशी असेल, तुमची जी काही सेल आहे ही असेल, किंवा डीएनए असेल, लक्षात आलं, एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जे काही कॅरेक्टर जातात त्याला आपण हेरिडिटी म्हणत असतो. ह्या सगळ्या गोष्टी एकदाच डिस्कवर झालेल्या नाही आहे. म्हणजे एकदाच ह्या सगळ्या शोधण्यात आलेल्या आहेत का? तर बिलकुल नाही. एकानंतर एक वेगवेगळ्या सायंटिस्टने ह्या शोधण्यात आलेल्या आहे किंवा यांचा शोध लावलेला आहे. सो आपल्याला बघायचंय की बघा, जवळपास 1886 मध्ये एक सायंटिस्ट होते मेंडल नावाचे. लक्षात आलंय, यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे जे काही सायंटिस्ट आहे मेंडल, त्यांचं नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला. यांनी शोध लावला होता. लक्षात आलं कशाचा? तर एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये काहीतरी कॅरेक्टर जात असतात, बट त्यांना कोण घेऊन जातं हे मेंडलला काही सांगता नाही आलं. त्यांनी जो काही त्यांचा फेमस एक्सपेरिमेंट केलेला आहे पी प्लांटवर, जे काही वाटाण्याचं झाड आहे, लक्षात आलंय, त्या वाटाण्याच्या झाडावर त्यांनी त्यांचा जो काही संशोधन आहे, त्यांचा जो काही एक्सपेरिमेंट आहे तो त्यांनी केला होता. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं, 1986 मध्ये मेंडल नावाचे सायंटिस्ट होते, त्यांनी परफॉर्म हिज एक्सपेरिमेंट, मी तुम्हाला वन बाय वन सगळ्या गोष्टी घेऊन टाकतो. परफॉर्म म्हणजे करणे. परफॉर्म हिज एक्सपेरिमेंट ऑन पी प्लांट. बऱ्याचदा क्वेश्चन विचारतात की कुठल्या झाडावर त्यांनी प्रयोग केलेला आहे. तर जे काही वाटाण्याचं झाड आहे, त्या वाटाण्याच्या झाडावर त्यांनी प्रयोग केलेला. तुम्ही जेव्हा 11वी 12वीला जाणार आहात तेव्हा काय प्रयोग केला हे अगदी डिटेल तुम्ही बघणार आहात. आणि यांनी कशासाठी शोधलं, म्हणजे यांनी जो काही एक्सपेरिमेंट केला होता, यांचं जे काही संशोधन आहे हे कशाशी संबंधित आहे, तर हेरिडिटीशी. कशाशी संबंधित आहे बघा, परफॉर्म हिज एक्सपेरिमेंट ऑन पी प्लांट रिगार्डिंग हेरिडिटी. कशाशी संबंधित आहे बेटा? रिगार्डिंग हेरिडिटी. आलंय का? लक्षात आलंय का? रिगार्डिंग हेरिडिटी म्हणजे त्यांचे जे काही वर्क होतं, त्यांचं जे काही संशोधन आहे हे कशावर आहे? हेरिडिटी. हेरिडिटी तुम्हाला माहिती आहे, एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जे काही गुणधर्म जात असतात त्याच्यावर त्यांनी काय केलेलं आहे, तर संशोधन केलेलं आहे. बट नीट लक्षात घ्या, एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये गुणधर्म जात असतात हे त्यांनी सांगितलं, हे त्यांनी प्रूफ केलं. बट ते जे काही गुणधर्म जात असतात त्यांना नेमकं घेऊन कोण जातं हे सांगता नाही आलं. कुठल्या सायंटिस्टला? तर मेंडल नावाच्या सायंटिस्टला. क्लिअर बेटा? त्याच्यानंतर हळूवारपणे काय झालं बेटा? फाईन, ओके, जस्ट अ मिनिट. ओके, त्याच्यानंतर काही सायंटिस्ट होते बघा, जवळपास 1986 पासून 1901 पर्यंत हे जे काही मेंडलने सांगितलं, एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये गुणधर्म जात असतात, नेमकं त्याला घेऊन कोण जातं, ते कसे जातात हे कोणालाच कळलं नाही. आणि हे मेंडलला पण सांगता नाही आलं. लक्षात आलं. त्याच्यानंतर काही सायन्समध्ये आणखी वेगवेगळ्या संशोधन झालं, आणखी वेगवेगळ्या डिस्कवरीज झाल्या. तुम्हाला बुकमध्ये त्या बघायच्यात. लक्षात आलं. हा जो काही पॅरेग्राफ आहे याच्यामध्ये ते दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण ते वन बाय वन बघणार आहोत. नीट लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरे आणखी महत्वाचे सायंटिस्ट आहे 1901 मध्ये, इन 1901 आपण त्याला म्हणू शकतो. 1901 मध्ये एक सायंटिस्ट आहे, नीट लक्षात घ्या, यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं.
ह्यूगो डेवरिस, ओके जस्ट अ मिनट, इसको डी कैपिटल निकालते हैं, ह्यूगो डेवरिस, हा लक्षात आलंय. आणि ह्या ह्यूगो डेवरिसने काय शोधून काढलं? ही डिस्कवर्ड, काय शोधलं बेटा? ही डिस्कवर्ड दी म्युटेशन. नीट लक्षात घ्या, ही जी काही कन्सेप्ट आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. त्यांनी कशाचा शोध लावला? 1901 मध्ये ह्यूगो ड्युरिस नावाच्या सायंटिस्टनी कशाचा शोध लावला बेटा? म्युटेशनचा. आता म्युटेशन म्हणजे काय? नीट लक्षात घ्या, हेरिडिटी मध्ये काय होतं तर एका जनरेशन मधून किंवा आपण म्हणू शकतो पॅरेंट्स जनरेशन पासून प्रोजेनीमध्ये म्हणजे पुढच्या पिढीमध्ये गुणधर्म जात असतात. नीट लक्षात घ्या, हे जे काही गुणधर्म जात असतात हे गुणधर्म एक्झॅक्ट सारखे 100% सारखेच गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये जात नसतात. लक्षात घ्या, गुणधर्म घेऊन जाण्याचं काम कोण करते? डीएनए करत असतो. बट हा डीएनए एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जात असताना थोडासा बदलला जातो. आणि तो जो काही डीएनए बदलतो त्या डीएनएच्या बदलामागचं एक महत्वाचं कारण म्हणजे म्युटेशन असतं. अलग लक्षात आलं का? म्युटेशनला तुम्ही कसं सांगू शकता बेटा? म्युटेशन म्हणजे काय? सडन चेंज इन डीएनए. हा लक्षात आलं, डीएनए मध्ये अचानक होणारा जो काही बदल आहे, डीएनएचं मी तुम्हाला सांगितलं होतं, डीएनए बनलेलं कशापासून असतो? न्यूक्लियोटाइड पासून. आपण बघितलं होतं की असा डीएनए असणार आहे, डबल स्टँडर्ड असतो, 2 धाग्यापासून असतो, आपण बघितलेलं आहे. अशा न्यूक्लियोटाइड असतात, ए टी जी सी टी टी वगैरे अशा काहीतरी न्यूक्लियोटाइड असतात. मग ही जी की न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स आहे, ही न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स जर बदलत असेल तर त्या गोष्टीला आपण म्युटेशन म्हणत असतो. हा लक्षात आलंय? मग जर ही सिक्वेन्स बदलली याचा अर्थ डीएनए बदलला, आणि जर डीएनए बदलला तर गुणधर्म बदलत असतात. लक्षात आलं? आणि जर गुणधर्म बदलले तर उत्क्रांती होत असते. हे आपल्याला बघायचंय पुढे, टेन्शन घेऊ नका. तर नीट लक्षात घ्या, हे जे काही सायंटिस्ट आहे ह्यूगो ड्युरिस यांनी काय शोधलं तर यांनी एक महत्वाची प्रक्रिया शोधली, म्युटेशन नावाची. मग म्युटेशन म्हणजे काय तर इथं लिहून देतो मी तुम्हाला, हवं तर तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊ शकता. म्युटेशन इज द चेंज इन, किंवा त्याला हवं तर तुम्ही सडन चेंज इन म्हणा. सडन म्हणजे अचानक होणारा बदल. सडन चेंज इन न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ऑफ डीएनए. अगदी जर स्पेसिफिक पद्धतीने याला जर याची व्याख्या जर घेतली, आपण डेफिनेशन जर घेतली तर आपण त्याला काय सांगू शकतो? म्युटेशन इज द सडन चेंज इन न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ऑफ डीएनए. न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ऑफ डीएनए. अलग लक्षात आलंय का? फाईन. आणि नीट लक्षात घ्या, हे कोणी शोधलं? ह्यूगो ड्युरिसने. आणि आणखी महत्वाची गोष्ट, म्युटेशन इज, हा अतिशय महत्वाचा आहे, म्युटेशन मुळे ही उत्क्रांती होत असते. अलग लक्षात आले का? म्युटेशन हे इव्होल्युशन साठी कारणीभूत असतात. परत एकदा, ही जी काही म्युटेशन आहे बघा, एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जेव्हा डीएनए जात असतो तो थोडासा बदलून जात असतो. लक्षात आलंय? आणि तो जर बराचसा बदलला तर एक नवीन प्रजात बनत असते. यालाच आपण इव्होल्युशन म्हणलं होतं. म्हणजे काय? इव्होल्युशन होण्यासाठी डीएनए बदलणं गरजेचं आहे. आणि डीएनए जो काही आहे तो वेगवेगळ्या प्रकारे बदलत असतो. बट त्याच्यापैकी एक जो काही प्रक्रिया आहे ती म्हणजे म्युटेशन. म्हणजे डीएनए मध्ये बदल घडून आणण्यासाठी म्युटेशन गरजेचे आहे. अलग लक्षात आलं? म्हणून मी पॉइंट काय लिहितो, नीट लक्षात घ्या. म्युटेशन इज necessary to introduce change in DNA. to introduce म्हणजे घडून आणणे, to introduce change in DNA. DNA मध्ये बदल घडून आणण्यासाठी म्युटेशन गरजेचं आहे. and it is responsible for इव्होल्युशन. आलंय का? लक्षात आलंय का? फाईन बेटा. म्हणजे उत्क्रांती होण्यासाठी ज्या काही तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणार आहात, लक्षात आलंय? फाईन. सो ऑलिम्पियाडच्या एक्झाम वगैरे असेल त्याच्यामध्ये असे क्वेश्चन्स विचारत असतात. लक्षात आलं? काय क्वेश्चन्स विचारतील की इव्होल्युशन होण्यासाठी, उत्क्रांती होण्यासाठी डीएनए मध्ये बदल घडून आणणं गरजेचं आहे का? तर उत्तर असलं पाहिजे हो, डीएनए मध्ये बदल घडून आणला पाहिजे. मग डीएनए मध्ये बदल घडून आणण्यासाठी किंवा इव्होल्युशन होण्यासाठी म्युटेशन कारणीभूत आहे का? इज म्युटेशन रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन? तर उत्तर असलं पाहिजे यस, म्युटेशन इट इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट? टू इंट्रोड्यूस चेंज इन डीएनए अँड इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट? इव्होल्युशन. हे तुम्हाला कळलं पाहिजे. क्लिअर बेटा? फाईन. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता.
आलं लक्षात आलंय. आपण काय बघितलं तर दोन सायंटिस्ट बघितले. एक तर सगळ्यात महत्वाचं मेंडल नावाचे सायंटिस्ट बघितले. त्यांनी वाटाण्याच्या झाडावर काय केलं होतं, त्यांचे एक्सपेरिमेंट केले होते. एक्सपेरिमेंट मध्ये त्यांनी काय सांगितलं बेटा, फाईन, तर एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जे काही गुणधर्म जात असतात, हे गुणधर्म नेमके जातात कसे हे त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर 1901 ला एक जे काही सायंटिस्ट होते ह्युगो ड्युरिस नावाचे सायंटिस्ट, त्यांनी एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जो डीएनए जातो आणि तो बदलून जातो, त्या बदला पाठीमागं नेमका बदल कशामुळे होतो तर ह्या म्युटेशन मुळे होतो हे तुम्हाला सांगितलंय. आपण म्युटेशन पण डिस्कस केलंय बेटा. म्युटेशन काय असतं तर डीएनए मध्ये ही जी काही न्यूक्लियोटाइड्स आहेत यांना आपण काय म्हणतो, ATGC, ह्या काय आहेत बेटा, न्यूक्लियोटाइड. यांच्यापासून तर डीएनए बनलेला असतो. यांची जी काही सिक्वेन्स आहे ही जर अचानकपणे बदलली तर त्या गोष्टीला आपण काय म्हणत असतो, म्युटेशन म्हणत असतो बेटा. फाईन. आणि हे म्युटेशन उत्क्रांतीसाठी गरजेचे असतात, हे आपण आता गोष्टी डिस्कस केल्या. क्लिअर. फाईन बेटा. त्याच्यानंतर बघा आपल्याला आणखी एक सायंटिस्ट घ्यायच्यात, नीट लक्षात घ्या. 1902 मध्ये 1902 मध्ये काही सायंटिस्ट होते. ठीक आहे, मी त्यांना थोडस वेगळ्या कलरने हायलाइट करतो, ब्ल्यू कलरने हायलाइट करतो वाटलं असतं. वॉल्टर अँड सटन. वॉल्टर अँड सटन. लक्षात आलंय. फाईन. वॉल्टर अँड सटन ह्या सायंटिस्टनी काय डिस्कवरी केली बेटा, हे जे काही सायंटिस्ट होते यांनी क्रोमोझोम शोधला. डिस्कवर दी क्रोमोझोम. नीट लक्षात घ्या. दे डिस्कवर म्हणजे काय बेटा, तर डिस्कवर म्हणजे शोधणे. डिस्कवर दी व्हॉट दे डिस्कवर, त्यांनी काय कशात शोध लावला बेटा, क्रोमोझोमचा. आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये क्रोमोझोम काय असतात हे बघितलं. दे डिस्कवर दी क्रोमोझोम. कशामधनं क्रोमोझोम डिस्कवर केला, दे डिस्कवर दी क्रोमोझोम फ्रॉम व्हेअर बेटा, फ्रॉम ग्रासोहोपर. क्लिअर. म्हणजे नाकतोड्याच्या सेलमधून, नाकतोडा जो काही असतो ग्रासोहोपर, त्याच्या पेशीमधून क्रोमोझोम कोणी शोधला असं जर विचारलं तर तुम्हाला कळलं पाहिजे. दोन सायंटिस्टचे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे, वॉल्टर अँड सटन यांनी. आलंय का लक्षात, आलंय का. फाईन. येस ऑर नो. हे जे काही आपण बघतोय हे बघा इथं दिलेलं आहे, जॉन ग्रेगर मेंडल. आलं लक्षात आलंय. फाईन. ओके. मेंडलची स्पेलिंग तुम्ही चेक करून घ्या एकदा. फाईन. इट इज MENDEL. फाईन. इथं दिलेलं आहे बघा, जॉन ग्रेगर मेंडल, अ पायनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. आलं लक्षात आलंय. जॉन ग्रेगर मेंडललाच आपण फादर ऑफ जेनेटिक्स पण म्हणत असतो. आलं की लक्षात आलं की, वाटलंच तर इथं लिहून देतोय मी काय, फादर ऑफ जेनेटिक्स. कारण नीट लक्षात घ्या, जेनेटिक्स म्हणजे काय, डीएनएचा स्टडी करणे, एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये गुणधर्म कसे जात असतात याचे स्टडी करणे म्हणजे काय, जेनेटिक्स. आणि हा पहिल्यांदा सुरू कोणी केला होता तर ग्रेगर मेंडल यांनी. म्हणून त्यांना फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हणत असतो. हवं तर मी तुम्हाला इथं जेनेटिक्सचे डेफिनेशन लिहून देतो. जेनेटिक्स म्हणजे काय, इट इज दी सायन्स, लक्षात आलंय, सॉरी, which deals with the study of what, study of DNA, study of heredity. फाईन. त्याच्यानंतर स्टडी ऑफ इव्होल्युशन नाही म्हणलं तरी चालेल, नो इश्यू. फाईन बेटा. सो उत्क्रांती असेल, त्याच्यानंतर डीएनए असेल, या सगळ्याचा अभ्यास करणे म्हणजे काय, जेनेटिक्स. इज कॉल्ड ॲज जेनेटिक्स. आणि पहिल्यांदा जेनेटिक्सचा अभ्यास कोणी सुरू केला होता तर सगळ्यात महत्वाचं ग्रेगर मेंडल. हे लक्षात घ्यायचं, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात. त्याच्यानंतर आपण बघितलं बघा 1901 मध्ये कुठले सायंटिस्ट होते, आताच मी तुम्हाला नाव सांगितलं होतं बेटा, ह्युगो ड्युरिस नावाचे जे काही सायंटिस्ट होते यांनी काय शोधलं बेटा, म्युटेशनल चेंजेस. बघा काय शोधलं त्यांनी, म्युटेशनल. मी म्युटेशन म्हणजे काय हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं. त्याच्यानंतर आपण आणखी काय बघितलं, नीट लक्षात घ्या. 1902 मध्ये कुठले सायंटिस्ट होते, वॉल्टर अँड सटन. आले का लक्षात आले का, कुठले सायंटिस्ट आहे, वॉल्टर आणि सटन. यांनी काय शोधलं बेटा, नीट लक्षात घ्या. क्रोमोझोम्स इन द सेल्स ऑफ व्हॉट, ग्रासोहोपर. नाकतोड्याच्या पेशीमधनं क्रोमोझोम्स कोणी शोधले तर वॉल्टर आणि सटन यांनी शोधले. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा
आणखी बऱ्याचशा डिस्कवरी झाल्या. काय डिस्कवरी झाल्या 1944 मध्ये? ट्रायो ऑफ सायंटिस्ट. ट्रायो म्हणजे 3 सायंटिस्ट. ट्रायो म्हणजे काय? 3 सायंटिस्ट. क्लिअर बेटा? याला कन्फ्युज व्हायचं नाही. ट्रायो ऑफ सायंटिस्ट, 3 सायंटिस्ट कुठले होते बेटा? तर तुम्ही याला असंच लक्षात ठेवा, ॲव्हेरी, मॅकार्टी आणि मॅक्लिऑड. आलं का लक्षात? आलं का? ॲव्हेरी, मॅक्लिऑड आणि मॅकार्टी असे 3 सायंटिस्ट होते. त्यांनी काय शोध लावला? नीट लक्षात घ्या, आपण इथं लिहून घेऊया. इन 1944, ओके, काय शोधलं? 3 सायंटिस्ट होते. अ ट्रायो मीन्स हाऊ मेनी? 3. अ ट्रायो ऑफ सायंटिस्ट, 3 सायंटिस्ट होते. आलं लक्षात? आलंय? कुठले बेटा? तर ॲव्हेरी, मी त्यांचे फक्त सरनेम लिहितोय, ॲव्हेरी, मॅक्लिऑड अँड मॅकार्टी. आलं लक्षात? आलंय? फाईन. हे 3 सायंटिस्ट होते. काय डिस्कवर केलं त्यांनी? डिस्कवर्ड दॅट, ही खूप महत्वाची गोष्ट आहे बेटा, लक्षात घ्यायची, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात. डिस्कवर्ड दॅट डीएनए. नीट लक्षात घ्या, काय डिस्कवर केलं त्याने? डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे. जेनेटिक मटेरियल म्हणजे काय? व्हॉट डू मीन बाय जेनेटिक मटेरियल? असं मटेरियल जे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होत असतं. काय ट्रान्सफर होत असतं? आपण आता बघितलं बेटा, डीएनए. कोण ट्रान्सफर होत असतं? डीएनए. म्हणून डीएनए ला आपण काय म्हणत असतो? जेनेटिक मटेरियल. काय म्हणत असतो बेटा? जेनेटिक मटेरियल. कारण डीएनएच ही एकमेव गोष्ट आहे जी एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जात असते. लक्षात आलं? डिस्कवर्ड दॅट डीएनए इज दी जेनेटिक मटेरियल. काय डिस्कवर केलं तरी? डीएनए हा जेनेटिक मटेरियल असतो. परीक्षेमध्ये विचारतील की कोणी डिस्कवर केलं डीएनए हे जेनेटिक मटेरियल असतं, म्हणून तुमचं उत्तर असलं पाहिजे ॲव्हेरी, मॅक्लिऑड आणि मॅकार्टी. लक्षात आलंय? फाईन. हे लक्षात घ्या. काय डिस्कवर केलं त्यांनी? डीएनए is the genetic material in all living organisms. In all living organism except कोणामध्ये? except viruses. आले का? लक्षात आले का? yes or no? except काय बेटा? viruses. आलं लक्षात? आलं का? सगळ्या सजीवामध्ये जेनेटिक मटेरियल हे डीएनए असतो. हे शोधलं 3 सायंटिस्टनी, ॲव्हेरी, मॅक्लिऑड आणि मॅकार्टी. आणि फक्त कोणामध्ये नसतो? तर व्हायरसेस मध्ये. बट आता रिसेंटली अशा बऱ्याचशा डिस्कवरी झालेल्या आहे. असे बरेचसे व्हायरसेस आहे ज्यांच्यामध्ये डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल असतो. म्हणजे बरेचसे व्हायरसेस आहे ज्यांच्यामध्ये डीएनए हा जेनेटिक मटेरियल असणार आहे. क्लिअर बेटा? फाईन. इतपत समजतंय? त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट, एक आणखी सायंटिस्ट आहे, ते आपल्याला बघायचे. फाईन. मी तुम्हाला इथे त्यांचं इंट्रोडक्शन देतो. क्लिअर? नीट लक्षात घ्या. हे बघा, 1961 मध्ये 2 सायंटिस्ट आहे, फ्रान्सिस जॅकॉब आणि मोनार्ड, ज्याला आपण म्हणू शकतो. फ्रान्सिस जॅकॉब आणि दुसरे जे काही सायंटिस्ट आहे बेटा, हे दुसरे सायंटिस्ट कुठले आहेत? ओके, जॅकॉब अँड मोनार्ड. हे जे काही 2 सायंटिस्ट आहे यांनी काय शोधलं? तर एखाद्या पेशीमध्ये प्रोटीनचं सिंथेसिस कसं होत असतं. आलं लक्षात? आलं की हे कोणी शोधलं? फ्रान्सिस जॅकॉब अँड मोनार्ड यांनी. आलं लक्षात? आलंय? फाईन. सो आणि त्यांनी कशामध्ये त्यांचा हा शोध लावला? बॅक्टेरियामध्ये. आलं लक्षात? आलंय? जे काही बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरियामध्ये प्रोटीन कसं तयार होत असतं. आलं लक्षात? आलं? याची जी काही शोध आहे, याची जी काही डिस्कवरी या 2 सायंटिस्टने लावली, हे लक्षात घेत चला. आलं लक्षात? आलं का? त्याच्यानंतर याच्यासाठी मी तुम्हाला एक महत्वाचा पॉईंट सांगेल. चलो इथं लिहून देतोय मी. बघा, तुम्हाला एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत की कुठलीही जी काही सेल असते बेटा, ह्या सेलला काम करण्यासाठी गरज असते, ती म्हणजे प्रोटीनची. काय गरज असते बेटा? प्रोटीन्सची. आलं लक्षात? आलंय? फाईन. म्हणजे नीट लक्षात घ्या, डीएनए असतो, डीएनए पासून काय बनत असतं? प्रोटीन. आणि नीट लक्षात घ्या, हा प्रोटीन पुढे काहीतरी फंक्शन, काहीतरी कार्य करत असतो. आलं लक्षात? आलं का? म्हणजे प्रत्येक सेल जी काही काम करत असते. मला तुम्ही सांगा, कुठलाही सजीव घ्या. आलं लक्षात? आलंय? फाईन. हे जे काही सजीव असतात बेटा, हे सगळे सजीव बनलेले कशापासून असतात बेटा? सेल पासून. आलं लक्षात? आलंय? आणि त्या सेलला जर काम करायचं असेल तर सेलचं तुम्हाला माहिती आहे, ही सेल आहे. सेलमध्ये न्यूक्लियस असतो, सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो, सगळ्या गोष्टी असतात. ह्या सेलमध्ये जी काही
कॅपॅसिटी असते काही फंक्शन करण्याची, तिचे मॅक्झिमम फंक्शन कोण परफॉर्म करतो बेटा, तर प्रोटीन करत असतो. अलग लक्षात आलं का? आणि तो प्रोटीन बनतो कशापासून, किंवा हे जे काही प्रोटीन आहे हे प्रोटीन बनण्याची माहिती कुठं असते, तर डीएनए मध्ये असते. त्याच्यामुळे डीएनए हा अतिशय महत्वाचा आहे. अलग लक्षात आलं का? आणि हे जे काही प्रोटीन सिंथेसिस होतं कसं होतं याचा शोध कोणी लावला, तर प्रोसेस ऑफ, मी काय लिहितोय नीट लक्षात घ्या, process of protein synthesis was discovered by whom? Process of protein synthesis was discovered म्हणजे शोधलं, discovered by Jacob and Monod. अलग लक्षात आलं का? जॅकॉब आणि मोनार्ड हे जे काही दोन सायंटिस्ट होते यांनी शोधले प्रोटीन सिंथेसिस कसं होत असतात. क्लिअर बेटा? फाईन. आता आणखी महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या, हे जे काही सगळं डीएनएच्या वगैरे शोध लागलेला आहे त्याच्यामुळे काय झालं, तर नवीन नवीन सायन्समध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस तयार झाल्या. लक्षात आलंय? फाईन. म्हणजे सायन्स जे काही आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस, वेगवेगळ्या शाखा तयार झाल्या. आणि ह्या वेगवेगळ्या शाखामध्ये नीट लक्षात घ्या, जस्ट अ मिनिट, ह्या जे काही वेगवेगळ्या शाखा आहेत ह्या वेगवेगळ्या शाखेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्चेस चालू झालेले आहेत. अलग लक्षात आलं का? त्याच्यापैकीचीच एक जी काही शाखा आहे ती शाखा असते रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी म्हणत असतो त्याला आपण, किंवा बायोटेक्नॉलॉजी. ह्या जे काही शाखा आहेत ह्या सगळ्या शाखा सुरू झालेल्या आहेत. हे बघा पहिल्या पेजेस मध्ये मी तुम्हाला सांगून देईल, जस्ट अ मिनिट. बघा मग हे जे काही डीएनएचा वगैरे शोध लागला, हेरिडिटीचा वगैरे जे काही शोध लागला, याच्यामुळे फायदे काय झाले नीट लक्षात घ्या. काही वेगवेगळ्या शाखा सुरू झाल्या. जसं की कुठल्या शाखा सुरू झाल्या, आपण त्याला जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणू शकतो बेटा. काय म्हणू शकतो? जेनेटिक इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. लक्षात आलं? अशा वेगवेगळ्या ज्या काही शाखा आहे ह्या सुरू झाल्या. याच्यामुळे फायदा काय झाला लक्षात आलं? मला तुम्ही सांगा, आपला डीएनए कसा असतो याचा आपण स्टडी केला. डीएनए मुळे कुठले गुणधर्म असतात, कुठले कॅरेक्टरिस्टिक्स असतात याचा आपण स्टडी केला. याच्यामुळे काय झालं, डीएनए पासून होणारे जे काही आजार आहे हे आपल्याला कळायला लागले आणि त्या आजारावर ट्रीटमेंट काय करायची हे आपल्याला कळायला लागलं. लक्षात आलं? मी एक थोडक्यात उदाहरण सांगतो तुम्हाला. बघा, एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये डीएनए जात असतो, पण जर त्या डीएनए मध्ये जर काहीतरी फॉल्ट असेल, लक्षात आलं, डीएनए थोडासा जर त्याला आपण म्हणू शकतो डॅमेज जर असेल, तर तो डॅमेज डीएनए एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जाईल. याचा अर्थ तो जो काही आजार आहे डीएनएच्या खराबीपणामुळे जो काही आलेला आहे तो पुढच्या पिढीमध्ये पण तसंच जाणार आहे. अलग लक्षात आलं का? मग हे जर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे तर आपण काय करू शकतो, त्याच्यावर ट्रीटमेंट घेऊ शकतो. म्हणजे नीट लक्षात घ्या, आपण वेगवेगळ्या आजारावर, वेगवेगळे जे काही डीएनए मुळे होणारे आजार असतात, लक्षात आलं, डीएनए मध्ये जे काही बिघाड झाल्यामुळे जे काही आजार असतात त्याला आपण जेनेटिक डिसऑर्डर म्हणतो बेटा. त्या जेनेटिक डिसऑर्डरची ट्रीटमेंट आपल्याला घेता येत असते. आणि नीट लक्षात घ्या, ही जी काही रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी आहे, ह्या रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आपण असे काही वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमल्स, असे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स तयार केलेले आहेत, लक्षात आलंय, जे की खूप जास्तीचा फायदा माणसाला देत असतात. म्हणजे कसं ते एकदा थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. ओके, जस्ट अ मिनिट, इथंच आपण बघूया. बघा, सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे दोन आपल्याकडे वनस्पती आहे, वनस्पती ए आणि वनस्पती बी. आलं का? लक्षात आले का? सपोज दोन आपल्याकडे प्लांट्स आहेत बेटा. क्लिअर? आता नीट लक्षात घ्या, वाटलंच तर हवं तर आपण तिसरा एखादा प्लांट इथं काढू शकतो. हा आहे प्लांट सी. बघा, हा जो काही पहिला प्लांट आहे, आता ह्या प्लांट मध्ये जे गुणधर्म आहे हे कशामुळे, तर याच्या असणाऱ्या डीएनए मुळे. आलं का? लक्षात आलं का? येस और नो? याच्यामध्ये जे काही गुणधर्म आहे हे कशामुळे, ह्या प्लांट मध्ये असणाऱ्या डीएनए मुळे. आलं लक्षात आलंय? आणि ही जी काही तिसरा प्लांट आहे याच्यामध्ये जी काही माहिती आहे, याच्यामध्ये जे काही गुणधर्म आहे हे पण कशामुळे, तर त्याच्या डीएनए मुळे. आलं का? लक्षात आलंय का? बट नीट लक्षात घ्या, हा जो काही प्लांट आहे ह्या सगळ्या प्लांट मध्ये एक एक चांगला चांगला गुणधर्म आहे, एक एक चांगलं चांगलं कॅरेक्टर आहे. आलं लक्षात आलंय? मग आपण काय करू शकतो, ह्या प्लांटचा डीएनए घेऊ शकतो, त्याच्यामधलं जे काही सपोज याचा डीएनए घेतला, याच्या डीएनएचा एवढा पार्ट खूप चांगला आहे तो घ्या. हा जो काही प्लांट बी आहे याचा जो काही डीएनए, याचा हा पार्ट चांगला असेल तो घ्या. लक्षात आलं? त्याच्यानंतर सी जे काही प्लांट आहे त्याचा जो काही डीएनए आहे त्याचा जर हा पार्ट जर चांगले गुणधर्म दाखवत असेल तर तो घ्या आणि हे तिन्ही पार्ट एका डी नावाच्या प्लांट मध्ये टाका. याचा अर्थ काय, ह्या डी प्लांट मध्ये ह्या तिन्ही वनस्पतीचे चांगले चांगले गुणधर्म आले की नाही आले. सपोज फॉर एक्झाम्पल हा ए नावाचा प्लांट आहे, सपोज कन्सिडर करा याच्यामध्ये उत्पन्न जास्त आहे. लक्षात आले? बी नावाचा प्लांट आहे, हा कमी पाण्यात जगतो.
लक्षात आलंय. आणि सी नावाचा प्लांट आहे, याच्यामध्ये चांगला गुणधर्म असा आहे की हा जो काही सी नावाचा प्लांट आहे याच्यावर रोग पडत नाही. म्हणजे ह्या तिघाचे जे काही चांगले चांगले गुणधर्म आहे, जास्त उत्पन्न, कमी पाण्यात जगतो आणि रोग पडत नाही, हे तिन्ही गुणधर्म आपण काय केले, या तिन्ही गुणधर्मांची माहिती डीएनए मध्ये होती. तो डीएनएचा छोटा छोटा पार्ट आपण घेतला आणि कुठल्या प्लांट मध्ये टाकला, तर डी प्लांट मध्ये टाकला. याचा अर्थ काय, तर ह्या डी प्लांट मध्ये असे गुणधर्म असतील, तो कमी पाण्यात पण येत असेल. लक्षात आलंय. फाईन. त्याला आपण ड्रॉट रेजिस्टन्स म्हणत असतो, इंग्लिशमध्ये त्याला आपण काय म्हणत असतो, ड्रॉट रेजिस्टन्स. ड्रॉट म्हणजे दुष्काळ. लक्षात आलंय. ड्रॉट रेजिस्टन्स लक्षात आलंय. म्हणजे कमी पाण्यात उगतो, चांगली गोष्ट आहे, शेतकऱ्यांना जास्त पाणी देण्याची गरज नाही. त्याच्यानंतर याच्यावर रोग पडणार नाही. लक्षात आलं. याचा अर्थ फवारणी करण्याची, जे काही खत पाणी देण्याची कमीत कमी आवश्यकता पडेल, हेही चांगली गोष्ट आहे. आणि जर उत्पन्न वाढत असेल तर हेही चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ आपण ह्या सगळ्या जेनेटिकच्या सहाय्याने असा प्लांट, अशा वनस्पती, असेच वेगवेगळे प्राणी पण आपण असेच तयार केलेले, ज्याच्यामध्ये सगळे जे काही प्लांट्स आहेत त्यांचे चांगले चांगले गुणधर्म आपण टाकून दिलेले आहे. हे जे काही गोष्टी आपण करतो ह्या कशामध्ये करत असतो बेटा, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. आणि हे रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी कशामुळे शक्य झाली, तर डीएनए मध्ये जे काही वेगवेगळे आपण डिस्कवरीज केलेले आहे, डीएनएचे जे काही वेगवेगळे शोध लावलेले, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहे. आलं लक्षात आलं का. फाईन. त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, तर वेगवेगळे अॅनिमल्स, वेगवेगळे प्लांट बनवू शकतो. त्याच्यानंतर डिसीजेस असतात, त्याची जे काही ट्रीटमेंट आहे ते पण आपण काय करू शकतो. कशामुळे बेटा, तर हेरिडिटीमुळे आपण करू शकतो. क्लिअर. हा पॅराग्राफ क्लिअर झाला बेटा. फाईन. ह्या जे काही नोट्स आहे ह्या पीडीएफ फॉर्म मध्ये मी तुम्हाला सेंड करणार आहे. नो इश्यू. क्लिअर. सो याच्यानंतरचा जो काही पार्ट आहे, याच्यानंतर आपल्याला बघायचं बेटा ट्रान्सक्रिप्शन काय असणार आहे, ट्रान्सलेशन काय असणार आहे, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. क्लिअर. फाईन.